नमस्कार युट्यूब फॅमिली. सरकारचा मोठा निर्णय. घरकुल योजनेच्या अनुदानात केली इतकी वाढ. नव्याने कुणाला किती पैसे मिळणार तर ते आजच्या व्हिडिओद्वारे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळणाऱ्या लाभार्थ्यांसाठी यंदाचे वर्ष दिलासादायक ठरणार आहे. घरकुल अनुदानासोबतच आता सौर ऊर्जेचा अतिरिक्त लाभ देण्याचा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे. पर्यावरणपूरक ऊर्जा वापराला चालना देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री सूर्यघर योजना घरकुल योजनांशी जोडण्यात आली असून त्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना दीर्घकालीन फायदा होणार आहे. त्यासाठी 15,000चे अतिरिक्त अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी 15,000 रुपयांचे अतिरिक्त अनुदान दिले जाणार आहे. ही संपूर्ण योजना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा म्हणजे DRDA मार्फत राबवण्यात येणार असून लाभार्थ्यांना स्वच्छ आणि स्वस्त वीज उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर आहे. सौर ऊर्जेमुळे वीज बिलात लक्षणीय बचत होणार असल्याने आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबावरील खर्चाचा ताणही कमी होणार आहे. अमरावती जिल्ह्यात 2024-25 या आर्थिक वर्षात सुमारे 80,000 घरकुल लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना तसेच यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. मात्र ही योजना ऐच्छिक स्वरूपाची असून इच्छुक लाभार्थ्यांनाच सौर ऊर्जा प्रकल्पाचा लाभ घेता येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून घराच्या छतावर 1 किलोवॅट क्षमतेपर्यंत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे घरगुती वापरासाठी आवश्यक वीज सौर ऊर्जेतून उपलब्ध होऊ शकणार असून पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढल्याने पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागणार आहे. या योजनेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लाभार्थ्यांचा स्वतःचा आर्थिक वाटा अत्यल्प ठेवण्यात आला आहे. घरकुलासाठी मिळणाऱ्या एकूण अनुदानासोबत राज्य शासनाकडून सौर ऊर्जेसाठी 50,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त अनुदान देण्यात येणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी लाभार्थ्यांना केवळ 2,500 ते 5,000 रुपये स्वतः भरावे लागणार असल्याने ही योजना सर्वसामान्यांसाठी परवडणारी ठरणार आहे. गटानुसार अनुदानाची रचना कशी असेल तर दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून 17,500 रुपये आणि शासनाकडून 30,000 रुपये अनुदान दिले जाणार आहे. सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून 10,000 रुपये तर केंद्र शासनाकडून 30,000 रुपयांचे अनुदान मिळणार आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांसाठी लाभार्थी हिस्सा 5,000 रुपये, राज्य शासन 15,000 रुपये आणि केंद्र शासन 30,000 रुपये असा अनुदानाचा वाटा निश्चित करण्यात आला आहे.